व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या युवकाला मारहाण। इचलकरंजीमधील गोसावी गल्लीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या युवकास नागरिकांनी मारहाण करत शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले। गोसावी गल्ली परिसरामध्ये अवैध दारू विक्रीमुळे युवा वर्गामध्ये याचा परिणाम होत आहे। यामुळे भांडण हाणामाऱ्या याचे प्रमाण वाढलं आहे। येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दारू पिणाऱ्यांमध्ये वय वर्ष 12 ते 18 वर्षांमधून जास्त दिसून येत आहे। हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांनी याकडे लक्ष घालून अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे। इचलकरंजीहून पत्रकार प्रवीण हांडे। पोलीस स्टेशन मधनं पोलिसांची तक्रार पाहिजे आम्हाला आणि पूर्ण अधिकार आम्हाला पोलिसांना मदत करावं। तक्रार केला तर पोलीस नक्कीच त्याच्यावर कारवाई करतील। तुमची तक्रार करायची इच्छा आहे का? साहेब 10 वर्षाची पोरं पण दारू प्यायला लागली। हे बघू शकता, ही जी दृश्य आहेत ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरची दृश्य आहेत। गोसावी गल्लीतली दृश्य आहे। तिथं दारूचा अड्डे चालतात असे इथं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्या दारू पिऊन जे काही इकडे भांडणं होतात, माऱ्या होतात, त्या थांबल्या पाहिजेत। याच्यावर पोलीस प्रशासनाने तसेच इचलकरंजीतले दारूबंद खातं आहे त्या दारूबंदच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याच्यावर लक्ष दिलं पाहिजे व इचलकरंजीच्या प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन याच्यावर जे काही इथं अवैधरित्या किंवा 2 नंबर धंदे चालत असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या भागातल्या लोकांच्याकडून आहे। तर येत्या काळात याच्यावर नक्कीच कडक कारवाई होईल अशी अपेक्षा या भागातील नागरिक करतात। राजू गोसावी बोलतोय, गोसावी गल्ली वार्ड नंबर 10 जो इथं चालू आहे 2 नंबर धंदा सगळे बंद व्हायला पाहिजे। त्यामुळे आम्हाला लई त्रास व्हायला साहेब। 2 नंबर धंदा म्हणजे 2 नंबर धंदा म्हणजे नेमकं काय चालू आहे? किती जणांचा दारूधंदा आहे इथं? विनोद माळी आणि सीतामाळी जालिंदर माळी पोलिसांनी लक्ष घालावं। आज जे नेमकं भांडण झाले ते कशामुळे झालेलं तुम्ही याच्या पहिला कोणाकडे निवेदन दिलं होतं का अड्डा बंद करण्यासाठी? चालून द्या म्हणून सांगितलं ते ह्या आकडे आले लोक पोरं मारल्यात। नको आम्हाला अड्डा नको आहे दोन्ही।